नमस्कार मंडळी, आम्ही आज जात आहोत शिळा मंदिरामध्ये. तर ते लवकर आले होते कंपनीतून, त्यांना चहा वगैरे आईने करून दिला आणि त्याच्यानंतर निघालो. आता आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे करणार होतो. आम्ही पायी जातोय कारण खूप जास्त लांब नाही, 1-15 मिनिटं लागत असतील तिथे जाण्यासाठी. देहूतलं वातावरण सध्या इतकं छान आणि प्रसन्न झालेलं आहे ना, कारण सगळीकडं एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ, पारायण, अजून बरंच काही चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा चान्स भेटेल त्यावेळेस तुम्ही देहूला नक्की आणि या मंदिराचं सुद्धा दर्शन घ्या. इतकं छान मंदिर आहे आणि सध्या बीजमुळे इतकं छान सजवले ना, खूप मस्त. आता गर्दी खूप जास्त होती, त्याच्यामुळे आम्ही अगोदरच दर्शनासाठी आलो होतो. 3-4 दिवसावर आलेली आणि इथे यात्रा सुद्धा असते, त्या दिवशी गर्दी सुद्धा असते भरपूर. तर इथं आम्ही दर्शनाला वगैरे लागलो होतो. थोडीफार आता गर्दी चालू झालेली आहे हळूहळू, आणि रात्रीच्या वेळेस जरा कमी गर्दी असते. आणि रविवार होता, म्हणजे या दिवशी रविवार होता, तर इथं आम्ही दर्शन वगैरे छान असे घेतले. माझे जेव्हा हात गळून येत होता ना, त्यावेळेस आई तिला घेत होत्या. त्यामुळे कोण ना कोणतरी सोबत असल्याचं नंतर लहान मुलांना घेऊन जाणं काही अवघड होत नाही. तर हे आहे महादेवाचं मंदिर, इथं सुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान. आता येताना तर काय आणलं नव्हतं. आता यावेळेस एक चांदीच्या रथाची पालखी इथं केलेली आहे, म्हणजे 2026 नवीनच केलेली. तर तिथं सुद्धा आम्ही दान वगैरे केलं आणि घरी आलो. जेवणामध्ये हा राईस बनवला होता मी. आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.